राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। घड्याळ नेमकं कुणाचं यावर सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला महत्त्वाची सुनावणी होणार आहे। मात्र त्याआधीच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा विषय सध्या दोनही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का असा प्रश्न राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरलाय। पाहूयात। राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटे एकत्र फिरणार, शरद पवार अजितदादा एकत्र येणार। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच तडजोडीची चर्चा। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भागात दोन्ही गटांनी एकत्र येत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता। वैचारिक मतभेद बाजूला ठेवून निवडणूक रणनीती आखण्यात आली होती। स्थानिक पातळीवर समन्वय साधत प्रचारही करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात निकाल पाहता हा प्रयोग अपेक्षेइतका यशस्वी ठरला नाही। भाजपनं आक्रमक प्रचार, मजबूत संघटनांच्या जोरावर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाजी मारली आहे। या निकालानंतर राष्ट्रवादीतील हालचाली थांबलेल्या नाहीत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। यातच 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात निर्णायक सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। न्यायालयाकडून अंतिम निर्णय होणार की दोन्ही गटांमध्ये काही तडजोडीचा मार्ग निघणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढण्याचा जिथे जिथे शक्यता तिथे आम्ही एकत्र लढतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत। आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो। पक्षचिन्हाचा प्रश्न सुटला तर त्याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होणार। त्यामुळे ही सुनावणी केवळ कायदेशीर नाही तर राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी दोन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असल्याचंच चित्र आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।